मित्रांनो, तुम्ही एका अशा ठिकाणाबद्दल ऐकले का जे दिसायला अतिशय सुंदर आहे, पण लोक त्याच्या सौंदर्यापेक्षा तिथल्या भयान कथांमुळे जास्त ओळखतात. असंच एक ठिकाण म्हणजे आपलं महाराष्ट्रातलं कोकण. कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते सह्याद्रीचे डोंगर, हिरवेगार जंगल, पण त्या सौंदर्याच्या आत दडलेली एक अशी भीती जी ऐकून तुमचे पाय लटलट कापतील. रत्नागिरी असो वा रायगड, इथल्या प्रत्येक घरात एक स्वतःची हॉरर स्टोरी आहे आणि या कथा बनावट वाटत नाहीत, कारण सांगणाऱ्याच्या कपाळावरचा घाम सगळं काही सांगून जातो. अशीच एक कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे, एका अशा झाडाची जिथे आजही एक अघोरी शक्ती लोकांच्या रक्ताची तहानलेली आहे. ही गोष्ट सुरू होते अनिकेत नावाच्या एका मुलापासून. अनिकेत शहरात नोकरी करायचा, पण दरवर्षी शिमग्याला म्हणजेच होळीला गावी जाण्याची त्यांच्या घराची जुनी प्रथा होती. यावर्षी अनिकेत, त्याची आई आणि वडील रात्रीच्या वेळी गाडीने गावाकडे निघाले. कोकणचे रस्ते, आजूबाजूला घनदाट झाडी आणि रात्रीची ती शांतता. अचानक हायवेवर काहीतरी अडथळा आल्यामुळे गुगल मॅप्सने त्यांना एका कच्च्या रस्त्यावरून जाण्याचा मार्ग दाखवला. अनिकेत गाडी वळवणार इतक्यात त्याची आई त्याला थांबवते. आई म्हणाली, बेटा, या वाटेने नको जाऊस. मी लहानपणापासून ऐकत आलीये की हा रस्ता चांगला नाहीये. इथे एक असं झाड आहे जिथे वाईट शक्तीचा वास आहे. आईने पुढे सांगितलं की अनेक वर्षापूर्वी त्या झाडाखाली एक अघोरी विधी रिच्युअल करण्यात आला होता, ज्यामुळे तिथे एका हाडळीचा किंवा चुडेलचा वावर सुरू झाला. ती तिथून जाणाऱ्या प्रत्येक माणसाला त्रास द्यायची. तेव्हा अनिकेतच्या आईच्या आजोबांनी, जे एक मोठे पंडित होते, आपल्या मंत्रशक्तीने त्या शक्तीचा त्या झाडावर विळखळून ठेवलं होतं. पण आजोबांच्या विधानानंतर आता ती शक्ती पुन्हा मुक्त झाली आहे आणि जो कोणी रात्रीचा तिथून जातो तो वेडा होतो किंवा आपला जीव गमावतो. अनिकेतने सगळं हसण्यावर नेलं. त्याने गाडी त्या कच्च्या रस्त्यावर घातली. अचानक एका मोठ्या खड्ड्यात गाडी आदळली आणि बंद पडली. गाडीतून उतरल्यावर अनिकेतची नजर त्या झाडावर पडली. झाडाखाली नारळ, फुल, लिंबू आणि शेंदूर पडलेला होता. अनिकेतने थट्टेने एका नारळाला जोरात लाथ मारली. त्याच क्षणी झाडावरून त्याच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात लाल शेंदूर पडला. अनिकेतला वाटलं निव्वळ हा योगायोग आहे, पण खेळ आता सुरू झाला होता. गाडी सुरू नाही झाली म्हणून ते जवळच्या एका घरात आश्रयाला गेले. रात्री झोपेत असताना अनिकेतला जाणवलं की कोणीतरी त्याचे केस कुरवाडतंय. त्याने डोळे उघडले व खिडकीपाशी एक आकृती उभी होती. मोकळे लांब केस आणि भयानक शांतता. इतक्यात त्याने बघितले की त्याची आई झोपेत नव्हती, तर ती कोण्यातरी वेगळ्याच अवस्थेत होती आणि त्या झाडाच्या दिशेने बघून काहीतरी पुटपडत होती. सकाळी अनिकेतच्या चुलत भावाने त्याला सांगितले की ती शक्ती तुझ्या आजोबांची शत्रू होती आणि आता तिने त्याच्या वंशाला म्हणजेच तुला ओळखले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अनिकेत परत आपली गाडी आणायला पुन्हा त्या झाडापाशी गेला. तेव्हा त्याने ते पाहिलं. ते पाहून त्याच्या अंगावर काटा आला. झाडाच्या फांदीवर ती स्त्री बसली होती आणि तिच्या डोळ्यात सुडाची आग होती. ती झाडावरून खाली उतरली आणि अनिकेतच्या दिशेने झेपावली. अनिकेत आपला जीव वाचवण्यासाठी जंगलात धावू लागला. त्याला मागे झाडांवरून कोणाच्या तरी उड्या मारण्याचा आवाज येत होता. तो पडला. मृत्यू समोर होता. इतक्यात एका गाडीचा जोरात हॉर्न वाजला आणि हेडलाईटचा प्रकाश पडला. त्या सावळ्याचं लक्ष विचलित झालं आणि अनिकेत तिथून निसटला. अनिकेत आणि त्याचं कुटुंब आजही गावी जातं, पण आता ते त्या वाटेने कधीच जात नाहीत. हायवेवर ट्रॅफिक असो वा नसो, ते त्या शापित झाडाच्या सावलीतही उभे राहत नाहीत. मित्रांनो, कोकण जितकं सुंदर आहे तितक्याच तिथले जंगल खोल आणि गूढ आहेत. जर तुम्ही कधी कोकणात फिरत असाल आणि मॅपने तुम्हाला अशाच एका निर्जन वाटेवर नेलं तर सावध राहा, कारण प्रत्येक वेळेस तुमच्याकडे तुम्हाला वाचवण्यासाठी एखादा हॉर्न वाजेल असं नाही. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.